बघा महत्त्वाचे अपडेट आहे, बरोबर थंबनेल वाचले तुम्ही। ज्या शेतकऱ्यांच्या नावावर इतकी जमीन आहे त्या शेतकऱ्यांना रेशन मिळणार नाही। तर किती जमीन हवी आता रेशन कार्ड असण्यासाठी? जास्त जमीन तर रेशन कार्ड सुद्धा बंद होणार, त्याचा पण एक क्रायटेरिया त्यांनी दिलेला आहे। तर चला आता आपण बघूया सविस्तर माहिती याबद्दल। बघा या शेतकऱ्यांना मिळणार नाही आता रेशन। तर कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही रेशन? नवीन निर्णय लागू। सविस्तर माहिती आपण आता बघूया। तर बघा रेशन कार्ड रूल्स। तर रेशन कार्ड धारकांसाठी आजची ही बातमी खूपच कामाची ठरणार आहे। तर बघा तुमच्याकडे ही पिवळे, केशरी आणि अंत्योदय रेशन कार्ड असेल आणि तुम्हाला शासनाकडून मोफत अन्नधान्य मिळत असेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खास ठरणार आहे। खरे तर सरकारकडून गोरगरीब जनतेसाठी सातत्याने वेगवेगळे निर्णय घेतले जातात। सर्वसामान्य गरजवंत नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात असतात। मात्र या योजनांचा काही लोक पात्र नसतानाही लाभ घेत असतात। रेशन संदर्भात देखील तसेच आढळून आले आहे। अनेक जण रास्त भावात मिळणाऱ्या रेशनसाठी अपात्र असतानाही रेशनचा लाभ घेत असल्याचे आढळून आले आहेत। बघा लोक पात्र नसतात तरी पण रेशन घेतात आणि जे लोक पात्र असतात त्यांना रेशन कार्ड सुद्धा अवेलेबल होत नाही। तर ही एक मोठी तफावत आहे। बघा त्यामुळे आता सरकार ॲक्शन मोडवर आले असून अशा लोकांचे रेशन कार्ड रद्द केले जाणार असल्याची बातमी समोर आली आहे। तर कोणत्या लोकांचे रेशन कार्ड बंद करणार आहे ते आपण आता बघूया। तर बघा यामुळे देशातील अनेकांचे रेशन कार्ड रद्द होणार असल्याचे बोलले जात आहे। तर बघा राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमातील तरतुदीनुसार जे लोक मोफत रेशनसाठी अपात्र ठरतात अशा लोकांचे रेशन कार्ड रद्द करण्याचे निर्देश शासनाकडून निर्गमित करण्यात आले आहे। तर बघा जे अपात्र आहे त्यांचे रेशन कार्ड रद्द करण्याचे निर्देश शासनाकडून दिले गेले आहे। यानुसार शासनाकडून पाठवण्यात आलेल्या यादीमध्ये रेशन कार्ड रद्द करण्याची कारवाई पुरवठा विभागाकडून सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमातील तरतुदीनुसार जे लोक आयकर भरतात, बघा जे लोक कर भरतात आणि ज्यांच्याकडे 10 एकरपेक्षा अधिक शेत जमीन आहे, बघा कोणते शेतकरी? ज्यांच्याकडे 10 एकरपेक्षा जास्त शेत जमीन आहे असे शेतकरी त्यांचं सुद्धा रेशन कार्ड म्हणजे ते रेशन आता घेऊ शकणार नाही रेशन कार्डवर। म्हणजे 10 एकरच्या आतमध्ये जमीन ज्यांची त्यांना रेशन कार्ड मिळणार असं त्यांचं म्हणणं आहे। 10 एकरपेक्षा जास्त शेती असेल त्यांना मोफत रेशनाचा लाभ घेता येणार नाही। म्हणजे 10 एकर शेती ही त्यांनी क्रायटेरिया ठरवून दिला आहे। क्रायटेरिया त्यांनी ठरवून दिले आहे 10 एकर शेती। आणि जे लोक आयकर भरतात अशा लोकांचे रेशन कार्ड हे रद्द होणार आहे। त्याच्यामुळे महत्त्वाचं माहिती आहे ही लक्षात ठेवा। म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे आता 10 एकरपेक्षा अधिक शेत जमीन आहे अशा शेतकऱ्यांचे रेशन कार्ड रद्द होणार आहे। दरम्यान आता शासनाकडून अशा लोकांना ओळखले जात असून अशा लोकांच्या शिधापत्रिका रद्द केल्या जात आहे। बघा आपोआपच रद्द होणार शिधापत्रिकात म्हणजे रेशन कार्ड त्यांचे असं शासनाकडून सांगितले जात आहे। विशेष म्हणजे अशा लोकांची यादी करून शासनाने आधीच संबंधित जिल्ह्यातील पुरवठा विभागाकडे पाठवली सुद्धा आहे। म्हणजेच आगामी काळात अनेकांचे रेशन कार्ड आता रद्द होणार आहे। जे लोक अपात्र असूनही रेशनाचा लाभ घेत होते त्यांना आता रेशन मिळणार नाही आणि त्यांचे रेशन कार्ड रद्द होणार आहे। धान्य मिळणार रेशन कार्ड रद्द करून अशा लोकांना पांढरे रेशन कार्ड दिले जाणार असल्याचे बोलले जात आहे। बघा धान्य मिळणार रेशन कार्ड बंद होणार त्यांचं, म्हणजे 10 एकर शेती जास्त असणार त्यांचं, आणि त्यांना पांढरे रेशन कार्ड हे मिळणार आहे। त्यांना कोणते रेशन कार्ड दिले जाणार आहे तर पांढरे, लक्षात ठेवा पांढरे असल्याचे बोलले जात आहे। तसेच ज्या लोकांनी 4 महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून रेशन भरलेले नसेल, बघा, आणि ज्यांचे रेशन कार्ड आहे पण त्यांनी 4 महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून रेशन भरलेले नसेल, आधार लिंक केलेले नसेल अशा लोकांचे देखील रेशन कार्ड रद्द होणार आहे। बघा रेशन मिळते पण महिन्याच्या महिना घ्यायला पण जावं लागते।
ज्यांनी 4 महिन्यापेक्षा जास्त झाले त्यांनी रेशन आपलं उचललेलं नाही आहे किंवा आणलेलं नाही आहे अशांचे सुद्धा रेशन बंद होणार, रेशन कार्ड हे बंद होणार. आणि ज्यांनी आधार कार्ड लिंक नसेल अशांचे सुद्धा रेशन कार्ड बंद होणार आणि रेशन कार्ड रद्द होणार. हे पण महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. जे लोक आयकर भरत असल्याचे किंवा अन्य काही कारणामुळे अपात्र असतील आणि शासनाकडून मिळणाऱ्या स्वस्त रेशनाचा लाभ घेत असतील तर अशा लोकांकडून 27 रुपये प्रति किलो या दराने त्यांना मिळणाऱ्या धान्याची किंमत वसूल केली जाणार आहे. बघा, जे लोक आयकर भरत असल्याचे किंवा अन्य काही कारणामुळे अपात्र असतील अशा लोकांकडून 27 रुपये प्रति किलो या दराने मिळणाऱ्या धान्याची किंमत वसूल केली जाणार आहे. म्हणजे त्यांचं सुद्धा रेशन कार्ड हे रद्द होणार आहे. तर ही वसुली अपात्र ठरल्याच्या तारखेपासून केली जाणार आहे. बघा, अपात्र ठरल्याचं म्हणजे माहिती झाली तुम्हाला आणि तरी पण तुम्ही रेशन उचललंय तर तुमच्याकडून हे 27 रुपये किलोप्रमाणे पैसे वसुलीसुद्धा केली जाणार आहे. त्याच्यामुळे अपात्र असेल तर रेशन उचलायचं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तर बघा, ही महत्त्वाची माहिती आहे आणि अशीच महत्त्वाची माहिती मिळत राहील तुम्हाला. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा, त्यांना पण अशी माहिती वेळेवर मिळत राहणार. तर बघा, अपात्र ठरल्याच्या तारखेपासून तुम्हाला जाणार आहे विशेष ही वसुली म्हणजे केली जाणार आहे 27 रुपये प्रति किलो याप्रमाणे. त्यामुळे जे लोक आयकर भरत असतील तसेच ज्या लोकांकडे 10 एकरपेक्षा अधिक शेत जमीन असेल त्यांनी आपले रेशन कार्ड पुरवठा विभागाकडे जमा केले पाहिजे. तर बघा, जे आयकर भरत आहे, जे लोक 10 एकरपेक्षा अधिक शेत जमीन असेल त्यांनी आपले रेशन कार्ड पुरवठा विभागाकडे जमा केले पाहिजे आणि पांढरे रेशन कार्ड घेतले पाहिजे जेणेकरून त्यांच्यावर पुरवठा विभागाकडून कारवाई होणार नाही. तर बघा, त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही रेशन कार्ड जमा करा आणि 10 एकरपेक्षा जास्त शेती असणाऱ्यांनी पांढरे रेशन कार्ड हे घ्यायचं. शासनाकडून गरीब कुटुंबांना अनेक अशा लोककल्याणकारी योजनेचा लाभ दिला जातो. त्यासाठी शासनांतर्गत अनेक योजना राबवल्या जातात. शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना म्हणजेच गरीब कुटुंबांना अन्नधान्य पुरवणे. महामारीच्या काळापासून राज्यातील नागरिकांना मोफत रेशन धान्य दिले जाते. ही योजना आता 2028 पर्यंत चालू ठेवली आहे, परंतु जर तुम्हाला या योजनेचे नियम माहीत असणे गरजेचे आहे. तर बघा, रेशन कार्डबाबत अशीच काही घटना घडल्या. जे नागरिक पात्र नसतानाही त्यांनी रेशन कार्ड उचललेलं आहे किंवा रेशनाचा लाभ घेत आहे. सरकारने असे काही रेशन कार्ड रद्द करण्याचा बातमी समोर येत आहे. तर बघा, तर राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत तरतुदीनुसार जे लोक मोफत रेशन कार्डसाठी अपात्र ठरलेले आहेत अशा लोकांना आता रेशन कार्ड बंद करण्याचे निर्देश शासनाकडून देण्यात आलेले आहे आणि यासाठी यादीसुद्धा तयार केली गेली आहे आणि ते त्या विभागाकडे मागणी पुरवठा विभागाकडे पाठवण्यात सुद्धा आलेली आहे. तर यांचे रेशन होणार कायमस्वरूपी बंद. तर कोणाचे होणार? तर शासन निर्णयानुसार आता जे लोक आयकर भरतात आणि त्यांच्याकडे 10 एकरपेक्षा जास्त शेत जमीन आहे अशा लोकांना आता शासनाकडून पुरवल्या जाणाऱ्या मोफत रेशनाचा लाभ बंद होणार आहे. तर बघा, स्पष्ट सांगितले आहे, ज्यांना 10 एकर शेती आहे त्यांच्या 10 एकरपेक्षा जास्त शेती असणाऱ्यांची राशन कार्ड हे बंद होणार आणि त्यांना कोणते रेशन कार्ड मिळणार? तर पांढरे रेशन कार्ड हे मिळणार आहे. म्हणजे शासन निर्णयानुसार ज्या शेतकऱ्यांकडे 10 एकरपेक्षा अधिक शेत जमीन आहे अशा शेतकऱ्यांच्या आधारे रेशन कार्ड बंद होणार आहे. दरम्यान आता शासनाकडून अशा लोकांना ओळखले जात असून अशा लोकांची शिधापत्रिका रद्द केली जाणार असल्याची कायमस्वरूपी म्हणजे बंदच होणार आहे. या काळामध्ये अनेकांचे रेशन कार्ड रद्द होणार. जे लोक अपात्र असून रेशन कार्डचा लाभ घेते त्यांना रेशन मिळणार नाही आणि त्यांना आता पांढरे रेशन कार्ड हे दिले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच ज्या लोकांनी 4 महिन्यापेक्षा बघितलं आपण आणि 27 रुपये याच्या प्रमाणे किलोप्रमाणे त्यांना त्यांच्याकडून चार्ज वसूलसुद्धा केले जाणार आहे. तर ही होती महत्त्वाची माहिती रेशन कार्ड बाबत. आणि 10 एकरपेक्षा जास्त शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना
रेशन मिळणार नाही आहे त्यांना पांढरं रेशन कार्ड ही मिळणार आहे आणि त्यांनी आपले रेशन कार्ड गृहविभाग खात्याकडे जमा करावे आणि पांढरे रेशन कार्ड हे घ्यावे आणि जे आयकर भरतात त्यांना सुद्धा मिळणार नाही आहे. तर ही महत्त्वाची अशी माहिती होती. तर बघा, अशीच महत्त्वाची माहिती मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक शेअर करा तुमच्या मित्रांना, जेणेकरून त्यांना सुद्धा फायदा होईल. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.